मला वाटतं ह्या सगळ्या सेमिनार मधनं, या सगळ्या 3 सेशन्स मधनं ना काही छोटे-छोटे बदल मी केलेले जाणवले. मी मगाशी तेच नोट करत होतो, की 4-5 बदल फक्त मी तुमच्याशी शेअर करतो. मला वाटतं टाईम मॅनेजमेंट, मी कुठलाही सेमिनार अटेंड केला ह्यातनं आपण काय शिकलं आणि काय इम्प्लिमेंट केलं हे सांगणं सगळ्यात महत्वाचं. पहिला एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली, वेळेचं भान आलं. मला वाटतं पहिल्या सेशनचा हा पूर्ण म्हणजे हेतू तो होता किंवा त्या सेशनचा तो पाया होता. वेळेचं भान येणं, जे आपल्याला अनफॉर्च्युनेटली नसतं किंवा आपल्याला कळतही असतं, की आपला वेळ खूप चाललाय, पण वेळ वाया घालवतोय, पण ते वळत नसतं अशी स्थिती असते. सो हे वेळेचं भान, मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांना हे मान्य आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाला हे आलेलं आहे, की वेळेचं भान. कारण ते जो 1440 चा स्टिकर आहे ना, नेहमी माझी सवय आहे टीव्ही झाल्यानंतर थोडा वेळ मोबाईल स्क्रोल करत बसायचं सोशल मीडियावर झोपण्याच्या पूर्वी. तर तिथे तो मला असा दिसेल असा लावलाय, की जेव्हा जेव्हा कुठे स्क्रोल करताना नजर जाते, तो 1440 चा आकडा दिसतो. म्हणजे झोपलेल्या माणसाला एक कानाखाली वाजवून जागं करावं ना, तसा तो मला कधी कधी जागा करतो 1440 चा. तशीच ती 3900 सॅटर्डेची जी ऍक्टिव्हिटी होती, की ती बाटली, अर्थात मी ती केली नाहीये पण ती करणार हे नक्की आहे, की ती बाटली रिकामी होत असताना आपण ते अंतर्मुख होत असतो. सो हे पूर्ण ऍक्टिव्हिटी, आणि हे ना या ऍक्टिव्हिटीना अशा कुठेतरी व्हिज्युअलाइज स्वरूपात आपल्या समोर राहतात, त्याच्यामुळे त्या जास्त इफेक्टिव्ह होतात. कारण हे जर नुसतं सरांनी सांगितलं असतं तर कदाचित त्याचा तो इम्पॅक्ट आला नसता. त्यामुळे जेव्हा जेव्हा ती माझ्या बॅगमध्ये ती 5 सेंटीमीटर उरलेली रिबिन मी ठेवलेली आहे, जेव्हा जेव्हा ती रिबिन दिसते ना, वेळ आपण घालवत असू, आपण पूर्वपदावर येतो. त्याच्यामुळे हे म्हणजे वेळेचं भान आलं. मला वाटतं तुम्ही सगळे सहमत असाल. दुसरी गोष्ट, सेशन खूप मोटिवेटिंग होतं माझ्यासाठी. हे तीनही, हे म्हणजे सुरुवातीची जी थेअरी होती पहिल्या सेशनची आणि त्यानंतर ज्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतल्या, हे खूप मोटिवेटिंग होतं. ह्या वेळेचं मोटिवेशन हे खूप टिकणारं होतं. जो गृहपाठ करायचो ना, मी आणि सोनावणे सर रिच्युअल ठेवलेला, की रोज रात्री एकमेकांना व्हॉट्सअप करायचा. एका ओळीचा तो व्हॉट्सअप असायचा, आजचा गृहपाठ झाला किंवा आजचा गृहपाठ अजून करायचा आहे. इतकं ते मोटिवेटिंग होतं. प्रोक्रॅस्टिनेशनच्या महत्वाच्या मुद्द्यावर सरांनी खूप म्हणजे इन डिटेल विवेचन केलं. प्रोक्रॅस्टिनेशनचा रोग मलाही आहे. केवळ प्रोक्रॅस्टिनेशनमुळे राहून गेलेली काही कामं आहेत, ती करायला कुठेतरी ह्याच्यात पुश मिळाला आणि अशी काही कामं मी चालू केली, की ती जी कामं इम्पॉर्टंट हे कळत होतं, पण अरे आपल्याकडे वेळ नाहीये किंवा खूप वेळ जातो, खूप एनर्जी जातो, असे काही एक्सक्युजेस देऊन ती मी फक्त पुढे ढकलत होतो. एंड ऑफ द डे ते करायचं हे कळत होतं असं असताना सुद्धा. सो ते प्रोक्रॅस्टिनेशन ओव्हरकम करताना कुठेतरी मला थोडासा पुश ह्या वर्कशॉपमुळे मिळाला. अजून एक गोष्ट घडली, की मी डेलिगेट करायला शिकलो. कारण पूर्वी एक असं हे होतं, आणि ऑफकोर्स हे डेलिगेशन चालू होतं, पण भरपूर गोष्टी मीच स्वतः करायचा प्रयत्न करत होतो. पण हा क्वाड्रंट 3 चा कन्सेप्ट म्हणजे ह्या 4 क्वाड्रंटच्या कन्सेप्ट कळल्यानंतर, आणि स्पेशली क्वाड्रंट 3, की हे काम महत्वाचं आहे, पण हे मी नाही केलं तरी चालेल. अगदी माझ्या क्लिनिकच्या बाबतीतही मी ते करत होतो आणि ते आता जास्त जोमाने करायला लागलो, की मी डेलिगेट करायला शिकलो. एक कन्सेप्ट होती, तुमची व्हॅल्यू पर आवर पैशाच्या स्वरूपात काढा. आणि ते मी एका वर्कशॉपमध्ये पूर्वी ऐकलेली होती. माझी व्हॅल्यू पर आवर पण मी काढून ठेवलेली होती. पण आता मी त्याचा इफेक्टिव्हली असा उपयोग करायला लागलो, की हे काम डेलिगेट करताना प्रसंगी मला जर पैसे मोजायला लागतायत, तर ते जे पैसे आहेत ते जर माझ्या व्हॅल्यू फॉर पेक्षा कमी असतील ना, तर सरळ ते पैसे मोजा आणि तुमचं काम तुम्ही करून घ्या. तिथे तुमची एनर्जी नको. म्हणजे एखादा एजंट काही हजारांमध्ये तुमचं काम, की जे तुम्हाला खूप तास घालवून आणि डोकेफोड करून करायला लागत असेल, तेच काही हजारात जर एखादा एजंट करत असेल ना, ते पैसे मोजणं इट इज रिअली वर्थ, हे मला ह्या वर्कशॉप नंतर कळलं. मी काही छोट्या छोट्या हे पण केल्या. म्हणजे आपण मगाशी 2 एक्स्ट्रीम्स बघितले, क्वाड्रंट 4 मध्ये राहणं आणि केनेडी सारखा माणूस, ह्या 2 क्वाड्रंटच्या मध्ये राहायचा कुठे मी प्रयत्न केला. मी मागच्या आठवड्यात एक छोटा प्रयोग केला, की माझं सिम कार्ड काढून माझ्या मुलाच्या छोट्या फोनमध्ये टाकला, ज्याला साध्या फोनमध्ये, सिम्बियन फोनमध्ये टाकून बघितला. ऑफकोर्स ते जमलं नाही. ते 1 दिवसात परत माझ्या स्मार्टफोनमध्ये आलं. पण नोटिफिकेशन्स ऑफ केली, जी इतके दिवस मला नोटिफिकेशन्स डिस्ट्रॅक्ट करत होती. तर हे सगळं
गृहपाठ सिन्सिअरली केला, कारण इकडचा गृहपाठ हा खूप क्रिएटिव्ह असतो आणि मेंदूला चालना देणारा असतो. तो कुठेतरी गृहपाठ करताना मजा येते. त्याच्यामुळे तोही एक टेक अवे होता. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, सरांचा ट्रेन द ट्रेनर नंतरचा माझ्या आयुष्यावर इम्पॅक्ट करणारा हा दुसरा ट्रेन द ट्रेनरच्या खालोखालचा प्रोग्राम होता. तो मला वाटतं इतकं शॉर्ट समिंग अप करतो, पण ह्याचा इम्पॅक्ट हा भरपूर दिवस माझ्यावर राहिलेला आहे आणि तुमच्यावर राहणार आहे, मी असं सांगतो. थँक्यू.